जय शिवराय. मी भाग्यश्री आणि फोर्ट एक्सप्लोररमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्वराज्याच्या गडांवरील दुर्गयात्रा. आतापर्यंत अजेश सोबत आपण 7 किल्ल्यांचा शोध घेतला आहे आणि अजेशचं ध्येय आहे 101 फोर्ट एक्सप्लोरर पूर्ण करण्याचं. प्रत्येक गड, प्रत्येक पाऊल आपल्याला स्वराज्याच्या अधिक जवळ नेतं. आज आपण पाहणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पराक्रम आणि इतिहासाचा साक्षीदार आजचा 7वा फोर्ट एक्सप्लोरर लोहगड. चला तर मग इतिहासाच्या पाऊल खुणांवर चालत स्वराज्याच्या या अभिमानी गडाला मनापासून अनुभवूया. लोहगड. वेअर हिस्ट्री स्टँड्स टॉल. लोहगड. आज सकाळी आम्ही लोहगडाच्या दिशेने निघालो. सह्याद्रीच्या कुशीत अभिमानाने उभ्या असलेल्या या गडावर इतिहासाच्या पाऊलखुणांवर चालत स्वराज्याचा तो अभिमान अनुभवण्यासाठी लोहगड. शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन मनात भक्ती आणि पावलांत उत्साह घेऊन आम्ही फोर्ट एक्सप्लोररला सुरुवात केली आहे. हजारो वर्षांचा इतिहास साक्षी ठेवणारा हा किल्ला रणनीती, शौर्य आणि स्वराज्याचा मजबूत आधार राहिला आहे. 1648 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड स्वराज्यात सामील केला आणि काही काळानंतर 1670 मध्ये पुन्हा एकदा हा गड स्वराज्याचा अभिमान ठरला. सुरतेच्या मोहिमेनंतर मिळालेला खजिना याच लोहगडावर सुरक्षित ठेवण्यात आला, ज्यामुळे हा किल्ला स्वराज्याचा आर्थिक किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. भक्कक तटबंदी, मजबूत प्रवेशद्वारे आणि विंचूकड्यासारखी रचना. लोहगड केवळ किल्ला नाही, तो आहे स्वराज्याच्या पराक्रमाचा आणि शिवरायांच्या दूरदृष्टीचा जिवंत साक्षीदार. लोहगडाच्या उंच तटावर उभं राहिलं की नजरेसमोर अभिमानाने उभा राहतो विसापूर. ढगांच्या साक्षीने आणि वाऱ्याच्या संगतीने सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला हा भव्य किल्ला लोहगडाचा जणू शांत पहारेकरी वाटतो. इतिहासात पाहिलं तर लोहगड आणि विसापूर स्वराज्याच्या संरक्षणासाठी एकमेकांचे मजबूत आधारस्तंभ होते. विसापूरची प्रचंड उंची, भक्कम तटबंदी आणि विस्तार आजही त्याच्या सामर्थ्याची साक्ष देतात. लोहगडावरून दिसणारा विसापूर फक्त एक किल्ला नाही, तो आहे स्वराज्याच्या पराक्रमाची आठवण आणि इतिहास आजही ताठ उभा असल्याचा पुरावा. लोहगड किल्ल्याच्या प्रवेश मार्गावर पहिला भक्कम साक्षीदार म्हणून उभा आहे गणेश दरवाजा. या दरवाजाच्या माथ्यावर कोरलेली श्री गणेशाची प्रतिमा प्रत्येक प्रवासाची सुरुवात मंगलमय करते. गणेश दरवाजा हा किल्ल्याच्या सुरक्षेचा महत्त्वाचा टप्पा असून शत्रूला अडवण्यासाठी रणनीतीने बांधलेला आहे. मजबूत दगडी बांधकाम, अरुंद प्रवेश मार्ग आणि उंच तटबंदी या दरवाजाचं वैशिष्ट्य आहे. गणेश दरवाजातून आत पाऊल टाकताच आपल्याला जाणवतो हा केवळ दरवाजा नाही, तर स्वराज्यात प्रवेश करण्याचं एक पवित्र द्वार आहे. गणेश दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला भेटतो नारायण दरवाजा. हा दरवाजा लोहगडाच्या संरक्षण व्यवस्थेतील पुढचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. नारायण दरवाजातून आत जाताना असं वाटतं की प्रत्येक पावलागणिक आपण स्वराज्याच्या अधिक जवळ जात आहोत. नारायण दरवाजा ओलांडल्यानंतर आपण येतो हनुमान दरवाजाजवळ. शक्ती, साहस आणि निष्ठेचं प्रतीक असलेला हा दरवाजा लोहगडाच्या संरक्षण साखळीतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या दरवाजाच्या परिसरात कठीण चढण, अरुंद वाट आणि उंच तटबंदी शत्रूला रोखण्यासाठी रणनीतीने आखलेली आहे. सर्व दरवाजे पार केल्यानंतर आपण पोहोचतो लोहगडाच्या अभिमानी हृदयाशी, महादरवाजाजवळ. हा लोहगडाचा मुख्य प्रवेशद्वार, भक्कम बांधकाम आणि उंच तटबंदीने सजलेला, स्वराज्याच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. जाड दगडी भिंती, मजबूत कमानी. हा दरवाजा फक्त प्रवेश नाही, तो आहे शिवरायांच्या दूरदृष्टी, पराक्रम आणि अभिमानाचा जिवंत साक्षीदार. गडावर पोहोचताच समोर दिसतात भक्कम तोफा, ज्या आजही इतिहासाची शांतपणे साक्ष देत उभ्या आहेत. गडावरून दिसणारा संपूर्ण परिसराचा व्ह्यू खरंच खूपच भारी आहे. डोळ्या भरून येतात इतका सुंदर. आणि अशाच वातावरणात बाप लेकांच्या गप्पांना सुरुवात होते. अजेशचे प्रश्न कधीच थांबत नाहीत. हा गड कधी बांधला? इथे तोफा का ठेवल्या? शिवराय इथे कसे लढले असतील?
आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना वडिलांच्या आवाजात फक्त माहिती नाही तर अभिमान, आपुलकी आणि संस्कारही उतरतात. हा केवळ गडावरचा प्रवास नाही तर पिढी ते पिढी इतिहास आणि मूल्ये जोडणारा एक सुंदर क्षण आहे. अशाच क्षणांमुळे ही दुर्ग यात्रा आठवणींचा खजिना बनते. लोहगडासारख्या भक्कम किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था ही सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. लोहगडावर आजही अनेक पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात, ज्या प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून होत्या. या टाक्या दगडात कोरून तयार करण्यात आल्या असून पावसाचं पाणी साठवून ते दीर्घकाळ वापरण्याची अत्यंत शास्त्रीय रचना आहे. किल्ल्यावर राहणारे सैनिक, अधिकारी आणि लोक या पाण्याच्या टाक्यांवरच पूर्णपणे अवलंबून होते. आजही काही टाक्यांमध्ये स्वच्छ पाणी दिसतं, जे त्या काळातील दूरदृष्टी, नियोजन आणि स्थापत्यकलेची जिवंत साक्ष देतं. या पाण्याच्या टाक्या लोहगडाच्या केवळ सोयी नाहीत तर त्या स्वराज्याच्या स्वयंपूर्णतेचं प्रतीक आहेत. लोहगडाच्या पश्चिम टोकाला अभिमानाने पसरलेला आहे विंचूकडा. नावाप्रमाणेच विंचवाच्या शेपटीसारखी वळणावळणाची रचना. हा कडा दूरवरूनही सहज ओळखू येतो. विंचूकडा हा लोहगडाचा सर्वात कठीण आणि धोकादायक भाग मानला जातो. अरुंद कडा, खोल दऱ्या आणि तीव्र उतार शत्रूसाठी अजेय अडथळा ठरत होते. याच विंचूकड्यामुळे लोहगडाची संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत झाली होती. आज विंचूकड्यावर उभं राहिलं की सह्याद्रीचा अफाट विस्तार, खोल दऱ्या आणि निसर्गाचं रौद्र सौंदर्य डोळ्यांत भरून येतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कमेंट करून तुमचं मत कळवा. तुमच्या लाईक, शेअर आणि कमेंटमुळे अजेशला अजून उत्साह मिळतो आणि फोर्ट एक्सप्लोररचा हा प्रवास 101 किल्ल्यांच्या ध्येयाकडे एक पाऊल पुढे जातो. तुमचा प्रत्येक सपोर्ट अजेशसाठी एक नवी प्रेरणा आहे आणि आम्हाला अजून गड, अजून इतिहास आणि अजून अनुभव तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी बळ देतो. अजून असेच गड, अजून असेच अनुभव आणि अजून फोर्ट एक्सप्लोरर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वराज्याच्या गडांवरील दुर्ग यात्रा सुरू आहे. जय शिवराय.